परिवारों के बीच हुई मारपीट में एक व्यक्ति की मौत हो गई, जबकि 11 लोग गंभीर रूप से घायल हो गए। मृतक एकनाथ गोपाल। आपको बता दें कि घटना के विरोध में मृतक के परिजनों व समाज बंधुओं ने हाईवे आकाशवाणी पर करीब सवा घंटे तक रास्ता रोको आंदोलन किया। इसके बाद बड़ी संख्या में परिजन व समाज बंधु जिलाधिकारी कार्यालय व पुलिस अधीक्षक कार्यालय पर मोर्चा लेकर पहुंचे। पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी के आश्वासन के बाद करीब 22 घंटे बाद परिजनों ने मृतक का शव स्वीकार किया। इस घटना में कुल 10 लोगों के खिलाफ MIDC पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया। 8 आरोपी गिरफ्तार, शेष 2 आरोपी फरार। पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी का बयान, इस मामले में 10 आरोपियों के खिलाफ केस दर्ज किया गया है। 8 की गिरफ्तारी हो चुकी है, बाकी 2 आरोपी फरार हैं, जिन्हें जल्द ही गिरफ्तार किया जाएगा। इस घटना के संबंध में आपको अपडेट देते रहेंगे हमारे जलगांव BK टाइम्स न्यूज़ के उप संपादक शाहिर तेली। आप हमारे चैनल को लाइक सब्सक्राइब जरूर करें। जलगांव शहर से शाहिर तेली की रिपोर्ट। येथे काल 2 गटाच्या हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे। नागरिकांनी आज रस्ता रोको केलेला आहे। नेमकं काय माहिती आहे? किती आरोपी अटकेत आहेत? काल दुपारी अंदाजे 1 वाजता MIDC पोलीस हद्दीमध्ये बिलवाडी गावात 2 कुटुंबामधलं जुने वाद होते आणि त्या वादातून म्हणजे काल त्यांचं मारामारी झालं होतं। त्या मारामारीमध्ये एक इसमांचं डेथ झालेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने मर्डर विथ रायटिंग या गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये 10 आरोपी करण्यात आलं। 10 पैकी 8 आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे आणि आज त्यांच्या जे मयत झालेलं आहे इस्मानचा समाजाचा लोक मला भेट दिलेला आहे आणि त्यांचं मागणी होतं तपास चांगला व्हावा आणि जे कोणी दोषी आहे त्यांना त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावा। त्यांना देखील म्हणजे आम्ही आश्वासित केलं की म्हणजे चांगला तपास होईल। जरी 2 आरोपी उरलेले आहे, हे दोन्ही आरोपींना पण म्हणजे लवकरात लवकर अटक होईल असं त्यांना आश्वासन दिलेलं आहे। सर, या घटनेत नक्की कारण काय समोर आलंय? कशामुळे हा वाद उभारला? किंवा घटने म्हणजे ह्याचा जुने वाद पण आहेत, म्हणजे 2-4 वर्षापासून त्यांचा वाद आहे आणि काल किरकोळ विषयावरून त्यांचा वाद सुरू झाला आणि वाद नंतर म्हणजे त्याचं रायटिंगचं रूपांतर झालं होतं। आता PM काल होतं थोडं उशिरा झालं होतं, मग आज सकाळी म्हणजे आत्ता त्यांनी मृतदेह घेतलेला आहे। सर, 2 गटांमध्ये राजकीय वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली। ही काय राजकीय वाद असेल म्हणजे ह्या विषयावर आम्ही तपास करू, काय असेल तर निष्पन्न करूया।